नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये रवी भवनमधील कॉटेज नंबर 22 आणि 23 हे आतापर्यंत विरोधी पक्षासाठी आरक्षित असायचे। मात्र यंदा दोन्ही सभागृहामध्ये म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृह विरोधी पक्षनेते नसल्याने विरोधी पक्षनेत्यांसाठी आरक्षित असलेले कॉटेज मंत्र्यांना देण्यात आल्याचं आता समोर आलेला आहे। कॉटेज क्रमांक 23 हा मंगलप्रभात लोढा यांना देण्यात आलेला आहे। याच्या आधी म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत जे आहे ते कॉटेज नंबर 23 हा विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांना दिला जायचा आणि कॉटेज नंबर 22 हा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांना दिला जायचा। आणि या ठिकाणी जे आहे ते विरोधी पक्षाची बैठक व्हायची आणि याच ठिकाणी जे आहे ते विरोधकांची पत्रकार परिषद व्हायची। मात्र यंदा जी आहे ती या ठिकाणी विरोधकांची पत्रकार परिषद नव्हता, ती पत्रकार परिषद विधिमंडळातल्या काँग्रेस कार्यालयामध्ये विरोधी पक्षनेत्यांना घ्यावी लागणार आहे। तिथंच जी आहे ती विरोधी पक्षांची बैठक देखील होईल आणि त्या बैठकीनंतर तिथं पत्रकार परिषद होईल। कॉटेज नंबर 23 हा मंगलप्रभात लोढा यांना आरक्षित करण्यात आलेला, मात्र कॉटेज नंबर 22 अद्यापही कोणाला देण्यात आलेला नाही आहे। सध्या राज्यामध्ये कॅबिनेट मंत्र्यांची संख्या जास्त आहे आणि त्या तुलनेमध्ये रवी भवनमध्ये कॉटेजची संख्या कमी आहे। त्यामुळे कॅबिनेट मंत्र्यांना कॉटेज वाटप करताना अडचणींचा सामना जो आहे तो प्रशासनाला करायला लागला होता। मात्र यंदा जे आहे ते विरोधी पक्षनेते नसल्यामुळे दोन अधिकचे कॉटेजेस जे आहेत ते प्रशासनाला उपलब्ध झालेले आहेत। त्यातला एक मंगलप्रभात लोढा आणि दुसरा अद्यापही कोणाला देण्यात आलेला नाही। या माहितीनुसार तो देखील संध्याकाळी देण्यात येईल। मात्र विरोधी पक्षनेते नसल्यामुळं जे आहे ते आता यंदाची ही पत्रकार परिषद आणि ही बैठक जी आहे ती काँग्रेस नेत्यांना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना जे आहे ते विधिमंडळ परिसरात घ्यावी लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय मांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।